हाय हॅलो नमस्ते. मी आयुष खैरे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड ज्यांचा आपल्याला सायन्स 2 चा पेपर होणार आहे 13 मार्च रोजी, त्यांच्यासाठी आपण त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी क्लास 10 च्या सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट बायोलॉजिकलच्या डायग्राम ज्या असतात बायोलॉजिकल डायग्राम त्या सर्व आपण घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण जे सर्व इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत ते सर्व आपण इथं ऍड केलेले आहे व आपण इथं जे ड्रॉ करण्यासाठी जे सर्व स्टेप्स असतात ते देखील आपण इथे ऍड केले आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि दर एक डायग्राम मध्ये मास्टरी करून जा, ज्याने करून तुम्हाला जे आपल्याला डायग्राम बेस्ड क्वेश्चन येतील किंवा मग डायग्राम काढण्यासाठी आपल्याला ड्रॉ करण्यासाठी क्वेश्चन येतील त्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा व आपल्या डायग्राम्स मध्ये मास्टरी करून घ्या. तर मग आता इथं आपण बायोलॉजिकल डायग्राम्स क्लास 10 च्या सुरू करूया. टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम्स आपण इथं बघणार आहोत विथ स्टेप वाईज ते ड्रॉ कसे करायच्या. तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम आहे ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याचे आपण असली डायग्राम काढायची असते आणि त्यानंतर इथं आपण सर्व स्टेप्स पण दिले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व स्टेप्स रीड करून घ्यायच्या आणि एकदा डायग्राम ड्रॉ करायची प्रॅक्टिस करून घेणे. स्टेप 1 आपल्याला इथं तरी येते, ड्रॉ मीडियम सर्कल फॉर युरिनरी ब्लॅडर. आणि असेच आपल्याला सर्व 4 स्टेप फॉलो करून अशी एक डायग्राम काढायची आहे व याचे सर्व लेबलिंग तुम्ही पाठ करून जाणे. त्यानंतर आपण आता सेकंड डायग्राम बघूया, जी आहे ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. यामध्ये देखील आपण 4 स्टेप्स दिले आहेत, तुम्ही या सर्व अभ्यासून जायच्या. ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची अशी डायग्राम काढायची व त्या लेबलिंग करून जायच्या. तर आपल्या इथं टॉप 10 मध्ये सगळ्यात सेकंड नंबरला येते ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर थर्ड आपल्या डायग्राम आहे लॉंगिट्युडनल सेक्शनची, जी LS आहे ऑफ अ फ्लावर. विद्यार्थी मित्रांनो, ही देखील आपल्याला एक मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम आहे आणि हिचे येण्याचे फार चान्सेस आहे. हे तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन साठी पण येऊ शकते व ड्रॉ करून एक्सप्लेन करण्यासाठी पण येऊ शकते. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया, म्हणजे त्यानंतरचा नेक्स्ट डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म. यावरती आपल्याला एक्सप्लेनेशन साठी ही डायग्राम विचारण्यात येऊ शकते, जसं की ड्रॉ द डायग्राम ऑफ डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म अँड एक्सप्लेन इट. असा आपल्याला इथे देखील प्रश्न येऊ शकतोय. आपण हे 4 स्टेप वाचून जायचे आणि याचं एक्सप्लेनेशन देखील वाचून जायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया, जो आहे स्ट्रक्चर ऑफ अ क्रोमोझोम. इथं आपल्याला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर विचारण्यात आलं होतं, तो आपण इथं अभ्यासून जायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इथं वॉटसन आणि क्रिक मॉडेलचं DNA विचारलं होता. याचे आपण इथं स्टेप्स आणि जे आपल्याला इथे लेबलिंग असते जसे A, B, A, T आणि CA हे आपण इथं वाचून जायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला स्केमॅटिक ब्लॉक डायग्राम ऑफ अ थर्मल पॉवर प्लांट. आपल्याला हा देखील इथं बघून जायचे आणि कशी ड्रॉ करायची याचे स्टेप्स आपण वाचून जायचे, कारण की हा आपल्याला डायग्राम बेस्ड क्वेश्चन मध्ये येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे आपण हे अभ्यासून जायचं. आणि त्यानंतर आपल्या इथं सेकंड लास्ट डायग्राम आहे स्टेज ऑफ मायटोसिस. आणि मग लास्ट आहे आपल्याला इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन, जे बडिंग इन हायड्रा. आपल्याला हे अभ्यासून जायचं. आणि इथं आपले टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम आहे आणि शेवटची लास्ट स्केमॅटिक फिगर ऑफ बायोगॅस प्लांट. आपण हे सर्व आज वाचून जायचे, सर्व डायग्रामची प्रॅक्टिस करून जायची आणि स्टेप्स वाचून जा, ज्याने करून तुम्हाला काढण्यात अडचण येणार नाही.